नमस्कार जनता, वेलकम बॅक टू श्रुती दीपक वाघ. मी दीपक वाघ तुमचं स्वागत करत आहे. बघा बायको आहे ना, बायको बिझी झाली कारण की आम्ही अशा ठिकाणी आलेलो आहे. तुम्ही बघू शकता मागच्या साईडला तो व्ह्यूच एकदम वेगळा आहे. आम्ही निघालेलो आहे की विकेंडचा. मागचा विकेंड तुम्ही बघितला, आमचा विकेंड काय खतरनाक होता. मस्त आम्ही पाहुणा फिरलो. आता थोडं म्हटलं जरासं एका मागे येऊ, एका वेगळ्या ठिकाणी येऊ. पुण्याहून आम्ही 60 किलोमीटर पुढे आलेलो आहे आणि हा रस्ता आमचा चाललेला आहे कंटिन्यू. बना तो वेगळ्याच ठिकाणी आहे. थोडस खाली पोचून घेतो आणि मग तुमच्याशी जरा बोलतो. एकदम खतरनाक रस्ता आहे ऍक्च्युली ना. काय माहिती आम्ही काय डेअरिंग करतो. अरे बापरे, बायको आली पळत पळत. काय झालं? नाही नाही म्हणते ती. A few moments later. आणि आलो आम्ही विकेंडच्या पिकनिक स्पॉटला, थेट पाण्यात. म्हणजे मला जरी आठवतंय ना की आम्ही ना त्या साईडला आलेलो आहे. जेव्हा आपण हायवेने जातो ना तो साईड आहे. आम्ही जरा आतमध्ये आलेलो आहे. तुम्ही बघितलं सर आमची एंट्री काय खतरनाक होती. हो 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 यस. आम्ही सेटअप केलेला आहे. हा सेटअप आहे ना, असं वाटतंय की ना बीच साईडला बसलेलो आहे. मस्तपैकी चहा आणलेला आहे कारण की ना चहा यार राव. मागच्या वेळी आम्ही ना मुळशी साईडला आलेलो आहे. मुळशीला आलेलो आम्ही. मला लास्ट टाइम मुळशी साईडला आलेलो. खूप चहा ट्राय केले, एकही छान नव्हता. छान चहा घरीच होतो. चहाची सगळी सोय झालेली आणि आमची बीच व्ह्यू बघा जरा. आणि पिकनिक झाली आणि निघालो मस्तपैकी. 2 तास ट्रॅव्हलिंग, 1-2 तास इथं चिलिंग आणि चिलिंग नंतर आम्ही नाही निघालो. बायको बाय बाय करते. एक नंबर व्ह्यू होता. सही ना, मज्जा आली ना का? खरंच भारी वाटून गेलं. इतकं भारी वाटतंय की असं एक्सपेक्ट नव्हतं केलं. आता वाटलेलं की ना आजचा हा विकेंड आहे ना आमचा आहे ना मस्तपैकी घरी असणार आहे. थोडासा आराम होणार आहे. बाकी काही कामं आहेत आमची, ती कामं संपवायचा विचार होता. बायको म्हणते तुम्ही जा. ऍक्च्युली ना काय झालं ते काल आहे ना असंच तिने म्हटली की ना सकाळी उद्या लवकर उठायचंय आणि आपण काहीतरी करूच प्लॅन. म्हटलं हे बरोबर आहे. घरात बसणं आणि म्हणजे वेगळं चिलिंग करायपेक्षा ना तुम्ही ना बाहेर एक्सप्लोअर करायला पाहिजे. आम्ही ट्रॅव्हलिंगवाले लोक आहेत म्हणून आम्ही तुला हे सांगतो, असं काही नाही. पण ना खरंच छोटी मोठी ट्रॅव्हलिंग असलीच पाहिजे. आता हे ऑलमोस्ट 60 किलोमीटरवर होतं पण आम्ही म्हटलं की ठीक आहे. सकाळी उठलो आम्ही मस्तपैकी. 6ला निघालो घरातून. 8पर्यंत पोहोचलो. 8 ते 10 2 तास मस्त चिल. ऊनवर आल्या तर निघू 12-1 पर्यंत घरात. बायकोला बघा काय भेटलं, मोरपंख. हा ना, इकडे येत असतील ना मोर. मग हा ही जागा अशी आहे. वो ऑफ बीटला आलेलो आम्ही. एकदम किती सुंदर आणि एकदम मोठं आहे ना. चलो अपनी गाडी. फायनली आम्ही छोटीशी हायकिंग करून आम्ही आमच्या गाडीपर्यंत पोहोचलेलो आहे आणि जलपान होत आहे आमचं आता सध्या. कारण की आम्ही गाडीत म्हटलं पहिले गाडीत येऊन जाऊ. खूप म्हणजे 10 वाजताच एवढं मोठं ऊन. 10 पण नाही वाजलं ऍक्च्युली ना. 10ला पण थोडीशी ट्रॅकिंग पण होती. थोडंसं जास्त ऑफबीट रस्ता होता पण वर्थ इट होता. म्हणजे टीव्ही समोर युट्यूब लावून चहा प्यायपेक्षा आम्ही मुळशी डॅमला येऊन पाण्यासमोर मस्तपैकी चहा पिले तर पाणी प्याय असं वाटतं मला. नाहीतरी घरी तर 10 तरी वाजतातच. 10 वाजता आपलं सगळं संपलं. मग वी आर बॅक टू होम नाव.
आणि आम्ही आलेलो आहे घरी. मनीराव एकटे घरी बसलेले. त्यांना म्हटलं सकाळी सकाळी तुम्ही एन्जॉय करा, आम्ही सकाळी एन्जॉय करून येतो. तेव्हा ना किती मस्त शांत बसलेला होता. का रे ओ मनीषेट. Audio Jungle.